नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या घरातल्या काही वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. आता आपल्याला काय होतं की आपण अगदी असे डाएट कॉन्शियस किंवा अगदी मोजून मापून खाणारे लोक नाही आहे, बरोबर. आपण जनरली आपलं रुटीन एक फॉलो करतो जेवणाचं. पण आजच्या काळात जे वातावरण आहे, प्रदूषण किंवा अन्नातलं जीवनसत्व कमी झाले, तर आपण काही विशिष्ट गोष्टी जर आपण केल्या ज्या आपल्या रुटीन म्हणजे आपल्या रुटीनच्या फार काही वेगळ्या नाही आहेत. जसं माझ्या घरामध्ये हे कायमच असतं, म्हणजे आधीपासूनच, म्हणजे माझ्या आईच्या ह्याच्यापासूनच मला आमच्याकडे ही सवय आहे की कुठलं ना कुठलं कडधान्य माझ्या घरामध्ये तुम्हाला असं अशी एक चाळणी, त्याच्यावरती कुठलं ना कुठलं कडधान्य मोड आलेलं तुम्हाला दिसेलच, म्हणजे कायम. हे 12ही महिने आहे माझ्याकडे. म्हणजे माझी मुलं समजा की जेव्हापासून त्यांना दात आले तेव्हापासून ते असं कडधान्य कच्चं खातात. आता बघा, हे संपत आले. आता ही चवळी किंवा ही बरबटी आहे, याला मोड आलं. आता ही आम्ही भाजीसाठी वापरतो किंवा रोज जेवणामध्ये थोडीशी खातो किंवा नाश्त्यामध्ये खातो. नाश्त्याच्या व्यतिरिक्त हे घरामध्ये असायलाच पाहिजे. जर असलं ना तर ते खाल्लं जातं, त्याची तुम्हाला सवय होते. तुम्ही म्हणणार की उद्या मी प्लॅनिंग करून हे टाकते भिजायला, तसं नाही होत. ते तुम्हाला घरामध्ये हे असायलाच पाहिजे कायम. जसं आपल्या घरात मीठ असतं तसं माझ्या घरामध्ये कधी मटकी, कधी चवळी, कधी मूग, कधी चणे, कधी गावरानी चणे, कधी काबुली चणे, असं कंटिन्यू तुम्हाला दिसेल माझ्या घरामध्ये. असं होणारच नाही की ही चाळणी मोकळी आहे. अशा स्पेशल 2 चाळण्या याच्यामध्ये कायम असणार, कायम. आता तुम्ही हे जेव्हा प्रॅक्टिकली करून बघाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की हे खाल्ल्या जातं की नाही. तर हे 100% खाल्ल्या जातं. थोडं थोडं जेवणामध्ये सवय होऊन जाते. म्हणजे माझ्या मिस्टरांना तर तसंही सवय होतीच आधीपासून. तर दररोज हे मोस्टली आपलं मुठभर, आणि मुलांना पण सवय आहे. तर आणि प्लस काय होतं की त्याचं आपण नाश्त्यामध्ये काहीतरी बनवतो, मग की चला पोहे, आता मटकी आहे, पोह्यांमध्ये आपण मिक्स करून खातो ती मटकी. पण ती असायला पाहिजे. की तुम्ही वेळेवर असा विचार केला की अरे नाही आज मटकी, मग वेळेवर तुम्ही कुठून आणणार. आणि मी रेडीमेड मोड आलेले धान्य विकत घेत नाही, कारण माझा विश्वास नाही त्याच्यावरती. काय त्याच्यात मोड आळा टाकतील इन्स्टंट काय माहिती नाही. तर आपण रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घालून दुसऱ्या दिवशी याच्या चाळणीवर काढून ठेवायचे. किंवा आजकाल रेडीमेड ते स्टीलचे स्प्राउटर पण मिळतात, ते तुम्ही घेऊन या तुम्हाला. आणि याच्यामध्ये जर हे जास्त दिवस ठेवायचं असेल, आता हे काय संपतं आमचं 3 दिवसामध्ये, तर काय करायचं की त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते अजिबात ठेवायचं नाही, म्हणजे वास लागत नाही. तेवढा उन्हाळा आहे बघा. उन्हाळा असूनही जर या पद्धतीने हे दिवसभर बाहेर असतं 2 दिवस, त्याचे मोड आपले आधी बारीक येतात, मग मोठे येतात, पण तरी त्याला वास लागत नाही, कारण पाणीच नाही आहे. कारण हे पाणी जे आहे ना बघा, हे ते खालून पाणी पूर्ण असं गळून जाणार याच्यामध्ये. ही ठेवण्याची पद्धत वापरा, त्याला वास लागत नाही, खराब होत नाही. आता या चवळीला तर 8 दिवस झालेले आहेत. आता या चवळीची मी भाजी पण करून झालेली आहे, आणि सॅलड म्हणून रोज आपलं काकडी वगैरे असं सगळं खाऊन पण झालेलं आहे. तर तुम्ही हे छोट्या छोट्या गोष्टी करा. खूप घरात छोटी मुलं असतील तेव्हापासून, म्हणजे स्वतःसाठी तर करायलाच पाहिजे, पण मुलं असतील तर स्पेशली करा, कारण ह्याची कडधान्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर आहे. तुम्ही स्पेशली ठरवून नाही गोष्टी करू शकत. ह्या अशा रोजच्या वळणात पाळा त्या गोष्टी तुम्ही स्वतःला. आणि काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. आणि माझ्याकडे कायम, म्हणजे अजून तुम्हाला एक सांगते, आता बघा, याच्यात मी कोथिंबीर धुवायला टाकली. माझ्याकडे अशी मोठी मोठी भांडी आहेत सगळी स्टीलची, म्हणजे सगळीच भांडी अशी आहेत मोठी, कारण त्याच्यामध्ये ही धुण्याची माझी पद्धत. ठीक आहे, म्हणजे असं कायम तुम्हाला माझ्या घरामध्ये हे दिसेलच. हा इतकं मोठं पातेलं आहे, आता याच्यामध्ये मी भेंडी धुवायला टाकली आहे. सगळं असं असतं, समोरच काकडी असते, सगळ्या गोष्टीच्या समोर धुवून ठेवलेल्या असतात. माझी मुलं हे दिवसभर खात असतात, आणि सगळेजण कोणीही म्हणजे घरामध्ये. तर असेच आमचं आहे, म्हणजे ओव्हरऑल खाण्यापिण्याची लाईफस्टाईल. तर तुम्ही हे करून बघा कडधान्याचं. आणि एक चम्मचभर तुम्ही जेवताना घ्या, मुलांना पण द्या. थोडं पोह्यांवर टाकून खा, असं काहीतरी आपलं करत राहायचं, म्हणजे आपली हेल्थ चांगली राहते. थँक्यू सो मच.